ओके, लेट अस सी व्हॉट इज मीन बाय एक्सपान्शन ऑफ आयडियाज. एक्सपांड करणे म्हणजे काय? एखादी आयडिया, एखादा थॉट असेल तर तो एक्सपांड करणे, त्याचा विस्तार करून त्याची माहिती लिहिणे, त्याचं पृथक्करण करणे, विस्तारीकरण करणे, एक्सपान्शन ऑफ आयडियाज. ओके, नाउ हियर इन युअर टेक्स्टबुक what is mean by expansion of idea, that is given here. In short, I will write here on blackboard, you write it in your notebook. Expansion of idea, what is mean by expansion of idea? It means elaborate the idea. What it means? Elaborate the idea म्हणजे त्या माहितीचे एकत्रीकरण करणे, त्या थॉट बद्दल, त्या प्रोवर्बचे एकत्रीकरण करून तुम्हाला त्याचा विस्तार करायचा आहे. इलॅबोरेट द आयडिया. व्हॉट इट मीन्स? टेक्स्ट बेस्ड टॉपिक. व्हॉट इज मीन बाय आयडिया? टेक्स्ट बेस्ड टॉपिक. One topic they are giving, you have to write text. In form of text, you have to write information about that. Next, slogans. They are giving slogans also on for the expand. Slogans म्हणजे एखादी घोषवाक्य म्हणा किंवा प्रोवर्ब म्हणी असतील, एखादं सेंटेन्स असेल, स्टेटमेंट असेल, कोणीतरी म्हटलेलं, एखाद्या वक्त्याने म्हटलेलं किंवा विचारवंतांचं एखादं थॉट असेल, ते थॉट किंवा असं जे सेंटेन्स दिलेलं असतं, तुम्हाला त्याचं विस्तारीकरण करायचं असतं. रिफ्लेक्टिव्ह थॉट. Reflective thought and proverbs also they are given. म्हणजे म्हणी असतील, म्हणी वगैरे ते सुद्धा त्यामध्ये दिलेलं असतं आयडियामध्ये. म्हणजे एखादं स्टेटमेंट, एखाद्या विचारवंतांनी म्हटलेलं स्टेटमेंट असेल किंवा स्लोगन असेल, म्हणी असतील, घोषवाक्य असेल, ते या ठिकाणी दिलेलं असतं आणि ते तुम्हाला एक्सपांड करायचं असतं, विस्तार करायचा असतो. त्याबद्दल तुम्हाला त्याचे पृथक्करण करून त्याचा तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची असते. ओके, लेट अस सी हाऊ टू राईट अबाउट दॅट. लाईक अन एसे ओनली. Like an essay only, you have to write about that sentence. Okay, let us see about that. Expansion of ideas, you have to write in 3 paragraphs. You have to write it into 3 paragraphs. First paragraph should be introductory paragraph. Give the introduction about whatever thought they have given, whatever statement they have given, give introduction about that. Maybe the introductory paragraph, it is up to 5 to 6 lines. Next, that is core content, means middle paragraph it should be core content. Important points you have to write on that only. Example or details, give short examples of the lives of famous people, give current national or international events or incidents and connect that incident with the meaning of with idea. म्हणजे त्या सेकंड पॅरेग्राफ मध्ये, कोर कंटेंट मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे? एखादी महत्वाची त्या स्टेटमेंटशी रिलेटेड, त्या वाक्याशी रिलेटेड, त्या घोषवाक्याशी रिलेटेड, त्या म्हणीशी रिलेटेड एखादं नॅशनल रेफरन्स, इंटरनॅशनल इव्हेंट किंवा एखादं त्याबद्दल राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय माहिती काही असेल तर ती सुद्धा तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करावी लागेल. महत्वाची पॉइंट्स तुम्हाला त्या सेकंड पॅरेग्राफ मध्ये लिहायचे आहेत. आणि लास्ट पॅरेग्राफ कन्क्लुजन म्हणून लास्टचा पॅरेग्राफ असतो, तो तुम्हाला 3 ते 4 ओळीमध्ये कन्क्लुजन करायचं आहे त्या स्टेटमेंट बद्दल. ओके, नाउ हियर इन युअर टेक्स्टबुक वन एक्सपान्शन ऑफ आयडिया इज गिवन. लेट अस सी अबाउट दॅट. ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. पेज नंबर 99 in your textbook, page number 99. Here given, what is the title of that statement given? Travel broadens the mind. ही आयडिया दिलेली आहे आणि या आयडियाबद्दल तुम्हाला ते आता एक्सपांड करून तुम्हाला लिहायचं आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला
फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. याचा अर्थ काय पहिल्यांदा ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. टायटलचा अर्थ काय? ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास आपण म्हणतो त्याला. ब्रॉडन्स द माइंड, ब्रॉडन्स म्हणजे आपलं जे माइंड आहे ते माइंडचा विस्तार करतं. म्हणजे काय तर आपण ट्रॅव्हलिंग केल्यामुळे काय होतं, आपल्याला बाहेरच्या जगाची माहिती मिळते, बाहेरच्या जगाचं ज्ञान मिळतं, बाहेरच्या जगाची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते, त्याचं वेगळे पण पाहायला मिळतं. आपली संस्कृती आणि त्यांची संस्कृती यामध्ये फरक काय तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. आता याबद्दल तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे, त्याचा विस्तार करून तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे. हिअर गिव्हन एक्झाम्पल इन युअर टेक्स्टबुक. लेट अस सी अबाउट दॅट. Traveling is the best form of education as learning from the environment is more effective. ट्रॅव्हलिंग हे शिक्षणाचे खूपच महत्वाचे साधन आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंग मधून सुद्धा आपण शिक्षण घेत असतो, आपण माहिती घेत असतो, ज्ञान घेत असतो. If you live all your life in the same place, you are like a proverbial frog in a well. तुम्ही एकाच ठिकाणी जर आयुष्य काढलं, एकाच ठिकाणी एकाच स्थानी, तर तुमचं जीवन हे व्यर्थ असेल. एखाद्या बेडकाप्रमाणे, विहिरीतील बेडूक जसा त्याच ठिकाणी जगतो, त्याच ठिकाणी मरतो, त्याप्रमाणे तुमचं जीवनही तसंच व्यर्थ बनेल. यू बिकम नॅरो माइंडेड. तुम्ही म्हणजे कमकुवत तुमची वृत्ती बनेल. तुम्ही बाहेरच्या जगाचाही देखील विचार करणार नाही. यू डू नॉट नो व्हॉट द वर्ल्ड आउटसाइड इज ट्रुली अलाइव्ह. बाहेरचं जग काय आहे त्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती होणार नाही. देर इज नो डाऊट दॅट ट्रॅव्हलिंग ब्रॉडन्स द माइंड अँड इन्व्हिलन्स द स्पिरिट. आणि यामध्ये काहीही शंका नाही की ट्रॅव्हलिंगमुळे आपल्याला बरीच माहिती मिळते, बाहेरच्या जगाचे ज्ञान आपल्याला आत्मसात करता येते. Apart from viewing of natural and historical sites, traveling enables a person to meet different people and study their customs, modes of dressing, culture and languages at close quarters. आपल्याला बाहेरच्या जगातील बाहेरच्या लोकांचे, त्यांची संस्कृती, त्यांचं जीवनमान म्हणजे राहणीमान, त्यांचं मोड्स ऑफ ड्रेसिंग, त्यांचं जे म्हणजे आपण म्हणतो पोशाख वगैरे, त्यांची लँग्वेज, कोणती लँग्वेज यूज करतात, म्हणजे जवळजवळ सगळी माहिती आपल्याला ट्रॅव्हलिंगमुळे मिळू शकते. मीटिंग डिफरंट पीपल मेक्स अ पर्सन ब्रॉड माइंडेड अँड टॉलरंट. आणि बाहेरच्या जगाचे ज्ञान आपण हे घेतलेच पाहिजे. त्यामुळे आपले माइंड हे म्हणजे शॉर्ट न राहता ते काय होईल, ब्रॉड बनेल. म्हणजे आपण जास्त विचार करू लागू की बाहेरचे जग आणि आपले जग याची तुलना देखील आपण करू शकतो. ट्रॅव्हलिंग ब्रिंग्स पीपल क्लोजर अँड ब्रॉडन्स वन्स आउटलुक. इट रिमूव्स प्रेजुडायसेस अँड हेल्प्स अ पर्सन टू बिकम अ सिटिझन ऑफ द वर्ल्ड इन द ट्रू सेन्स. आणि ट्रॅव्हलिंगमुळे आपण काय होतं, जे काही पूर्वग्रह दूषित आपल्या मनामध्ये जे आहे ते आपण घालवू शकतो. म्हणजे आपण नक्की त्याचा हे करू शकतो, एक्सपिरियन्स, अनुभव घेऊ शकतो. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता स्वतः जाऊन त्याचा एक्सपिरियन्स घेणं हे खूपच महत्वाचं आहे. देअरफॉर नेव्हर लूज एनी अपॉर्च्युनिटी टू ट्रॅव्हल. म्हणून ट्रॅव्हलिंगची कोणतीही संधी तुम्ही गमावू नका. ट्रॅव्हलिंगची जर एखादी संधी मिळाली तर नक्की तुम्ही ट्रॅव्हलिंगला गेलं पाहिजे. इट विल बी अन एक्सपिरियन्स वेल वर्थ द टाइम अँड मनी स्पेंड ऑन इट. आणि जरी तुम्ही त्या ट्रॅव्हलिंग वरती तुमचा वेळ आणि पैसा खर्च केला तरीही काही अडचण नाही, कारण तुम्हाला त्यामधून ज्ञान प्राप्त होते. द वर्ल्ड इज अ बुक अँड ही हू स्टेज ॲट होम रीड ओनली वन पेज. हे जग हे एका पुस्तकाप्रमाणे आहे. जेवढं तुम्ही फिराल, जेवढं तुम्ही त्याचं जेवढा प्रवास कराल तेवढं तुम्हाला ज्ञान मिळत राहील. एकाच ठिकाणी चिकटून राहता तुम्हाला बाहेरच्या जगाचा देखील अनुभव घेतला पाहिजे. या ठिकाणी तुमच्या पुस्तकामध्ये 3 पॅरेग्राफ्स दिलेले आहेत. फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, नेक्स्ट कोअर कंटेंट अँड लास्ट कन्क्लुजन केलेलं आहे. याप्रमाणे या टाईप मध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट त्याचं तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे ते तुम्हाला ब्रॉड करून त्याची इन्फॉर्मेशन लिहायची आहे.
Okay. Now see, in your textbook here given brainstorming some statements, proverbs they have given. Page number 100. Here some proverbs given. We have to write about that. Okay. Only one proverb I will give you. Only one proverb we will discuss here. Other proverbs we have to write yourself. Okay. You can use Google also, internet also for the information. Also reference books also you can use for these proverbs for writing the information. Only one proverb we will see here. That is page number 100. Brainstorming. Question number A1. Expand the idea inherent in the following proverb. A bad workman blames his tools. Okay. First we will see that. A bad workman blames his tools. आता एक प्रोवर्ब दिलेला आहे, ही एक म्हण आहे. म्हणजे एखादा कारागीर असतो, तो आपल्या म्हणजे त्याची जी साधनं असतात, टूल्स असतात, साधने, त्याला तो ब्लेम करतो की ही साधने चांगली नसल्यामुळे मी चांगलं काम करू शकत नाही. ऍक्च्युली दिस इज अ प्रोवर्ब. ओके. लेट अस सी अबाउट दॅट. तुम्हाला त्या प्रोवर्बचा अर्थ माहिती असला पाहिजे. अ बॅड वर्कमॅन म्हणजे कुशल कारागीर. एखादा कारागीर असेल, तो काय करतो, त्याला जर एखादा स्किल येत नसेल तर तो काय करतो, ती जी साधनं आहेत त्या साधनांना दोष देत असतो की ही साधने चांगली नसल्यामुळे मला चांगले काम करता येत नाही. हेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. याचीच इन्फॉर्मेशन, याबद्दल इन्फॉर्मेशन, त्यामधून काय आपल्याला मेसेज मिळतो, काय इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो त्या प्रोवर्ब मधून, तेच तुम्हाला थोडक्यात लिहायचे आहे. इंटू 3 पॅरेग्राफ्स. फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ वी विल राईट. when a person does not know his skill, blames other things for his failure. म्हणजे काय, एखादा कारागीर जर त्याला ते स्किल येत नसेल, ते कौशल्य येत नसेल, तर तो काय करतो, तो इतर गोष्टींना दोष देत असतो आपल्या नुकसानीबद्दल, किंवा त्याला जे काही फेल्युअर मिळालेला आहे त्याबद्दल तो दुसऱ्या साधनांना किंवा इतरांना दोष देत असतो. He does not accept his failure. काय करतो, तो आपलं अपयश आहे तो एक्सेप्ट करत नाही, आपलं अपयश हे एक्सेप्ट करत नाही. अँड burden on someone. आणि इतरांना तो दोषी ठरवतो. स्वतः येत नसेल तर काय करतो, इतरांना दोषी ठरवतो. That is the introductory paragraph. In the core content we will write about that. He is never prepared. He is never prepared to accept his own
deficiency, in drawbacks, in drawbacks, like a bad workman, like a bad workman, like a bad workman. Many a man thinks that, many a man thinks that he is better than others. He is better than others. He holds others responsible. He holds others responsible for anything that goes wrong. For anything that goes wrong. म्हणजे जे त्याच्याबद्दल जे काही चुकीचं घडत असतं ते दुसऱ्यांच्यामुळे घडतं किंवा ती जी साधनं आहेत ती साधनं बरोबर नसल्यामुळे घडतं असं त्याचं मत होतं. म्हणजे आपण मराठीमध्ये ज्याला म्हणतो बघा, नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे काय, म्हणजे त्याला अंगण वाकडे आहे त्यामुळे नाचता येत नाही हे ते कारण देतो. म्हणजे काय, तो कारणे शोधतो आपल्या फेल्युअर बाबत. आपल्याला जर अपयश आले तर तो कारणे देतो, इतरांना दोषी ठरवतो. Okay, let us write the conclusion. What will be the conclusion for this? I am writing the last paragraph of this statement of this proverb above. Similarly, a student who is not prepared for the examination tries to get away saying that the paper was tough, saying that the paper was tough. Okay, enough. That much only. 3 paragraphs you have to write. That concluding paragraph, last paragraph is related with you. What message you are getting from this proverb? Similarly, a student who says that who is not prepared for the examination, who did not study properly, he gives reason that paper was very tough, so I could not write properly. Like that, he is giving answer. म्हणजे काय, एखादा स्टुडंट जर त्याने अभ्यास केला नसेल आणि त्याने परीक्षा दिली असेल तर तो काय कारणे देतो, आणि परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले तर तो काय कारणे देतो की पेपर खूपच अवघड होता. म्हणजे काय, हे एखाद्या बॅड वर्कमॅन सारखं झालं. म्हणजे स्वतःचा दोष लपवण्यासाठी दुसऱ्यावर ब्लेम करणे असा याचा अर्थ होतो. One expansion of idea I have given here. You write it in your notebook, and like that again proverbs given, you have to write it in your notebook with the help of, you can take the help of internet also and write. You have to expand that idea whatever proverbs given in your textbook, page number 100, and you have to solve that all proverbs, all expansion of ideas.
Okay, let us see the question number second. A to complete the tabular columns. Tabular columns means what? म्हणजे एक तक्ता दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये. टू स्पेसिफाय डूज अँड डोंट्स असोसिएटेड विथ एक्सपान्शन ऑफ आयडियाज. म्हणजे एक्सपान्शन ऑफ आयडिया या लेसनशी संबंधित तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. एका ठिकाणी डूज आहे, एका ठिकाणी डोंट्स. म्हणजे एक्सपान्शन ऑफ आयडिया करताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये हे तुम्हाला लिहायचं आहे. आपण ते थोडंसं डिस्कशन करूया आणि इथे आपण थांबूया. ओके, लेट अस सी द लास्ट क्वेश्चन. You write it in your notebook. You draw that columns in your notebook and start to write. Do's. First we will see the column do's. म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात. And second column don'ts. म्हणजे कोणत्या गोष्टी करू नयेत. एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहिताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत. आता इथे पहिल्यांदा एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. एक पॉइंट लिहिलेला आहे प्रत्येक कॉलम मध्ये. बिगिन इम्प्रेसिव्हली. यू हॅव टू स्टार्ट बिगिनिंग. म्हणजे त्या तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहिताना पहिला पॅरेग्राफ त्याची बिगिनिंग ही इम्प्रेसिव्ह म्हणजे चांगली झाली पाहिजे. आणि डोंट्स, डू नॉट गो ऑफ ट्रॅक. म्हणजे त्या याच्याशी रिलेटेड, त्या स्टेटमेंटशी रिलेटेड दुसरं काही तुम्ही लिहिता कामा नये. नेक्स्ट राईट do's and don'ts. Second, focus on works. Second point, focus on words. शब्दावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. And don't misinterpret words. Don't misinterpret वर्ड्स. म्हणजे तुम्ही जी शब्दरचना वापरणार आहे ती त्या प्रोवर्बशी रिलेटेडच असली पाहिजे. त्याच्याशी मिस रिलेटेड असेल तर ते चुकीचं ठरेल. थर्ड, क्लॅरिटी ऑफ थॉट्स. क्लॅरिटी ऑफ थॉट म्हणजे जो काही थॉट दिलेला आहे, जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन केलं पाहिजे, क्लॅरिफाय केलं पाहिजे. त्याचा अर्थ काय ते तुम्हाला ते क्लॅरिफाय केलं पाहिजे. डोंट कॉन्ट्राडिक्ट द स्टेटमेंट्स. डोंट कॉन्ट्राडिक्ट द स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंटशी अनरिलेटेड जे काही आहे ते तुम्ही लिहिता कामा नाही. स्टेटमेंट जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्याशी रिलेटेडच तुम्हाला लिहायचं आहे. आणि लास्ट पॉइंट, कन्फ्युजिंग कन्क्लुजन. तुम्ही जे कन्क्लुजन करणार आहात ते थोडक्यात आणि शॉर्ट मध्ये असलं पाहिजे. जास्त काही इन्फॉर्मेशन त्यामध्ये लिहिता कामा नाही. ते शॉर्टर असलं पाहिजे. डोंट कन्फ्यूज पीपल इन कन्क्लुजन. डोंट कन्फ्यूज पीपल इन कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये तुम्ही दुसरा कोणताही पॉइंट लिहिता कामा नाही. जे काही तुम्ही सेकंड पॅरेग्राफ मध्ये, फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये लिहिलेलं आहे त्याच थोडक्यात कन्क्लुजन म्हणून तुम्हाला 2 ते 3 लाईन्सचा शेवटचा पॅरेग्राफ करायचा आहे. हे सर्व तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. आणि तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 100 आणखी प्रोवर्ब्स दिलेली आहेत. 4 प्रोवर्ब्स दिलेली आहेत. त्याचं देखील तुम्हाला याप्रमाणे एक्सपान्शन ऑफ आयडियाज लिहून पाठवायचं आहे. ओके, थँक्यू.